मुंबईमध्ये पुन्हा एकदा मांसाहारी आणि शाकाहारी असा वाद पेटताना दिसतोय। कारण इस्टेट एजंट भावेश कावरे यांचा ताडदेव मधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये हा एजंट मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या एका घराची माहिती सांगताना दिसतोय। तुम्ही मटण मच्छी खात असाल तर मुंबईतल्या ताडदेव मध्ये तुम्हाला घर मिळणार नाही, मात्र जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला घर मिळेल, असं हा एजंट त्याच्या व्हिडिओमध्ये सांगतोय। मुंबईमध्ये पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या आणि मच्छी मटण खाणाऱ्या मराठी माणसाला त्याच्या ताटावरून घर नाकारणार का, असा सवाल विचारला जातोय। याआधी सुद्धा मुंबईतल्या घाटकोपर, मुलुंड आणि कांदिवलीमध्ये मराठी भाषिक आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। प्यारा दिखता है ना यहाँ से कि आप देखते ही रह जाओगे। 6.5 करोड़ के अंदर 2 BHK विथ 1 कार पार्किंग के अंदर कोई बेसमेंट कार मतलब सॉरी टावर या फिर मैकेनिकल कार पार्किंग नहीं होने वाली, प्रॉपर सरफेस पोडियम कार पार्किंग होने वाली है। ये एक बेरशल अपार्टमेंट है विथ सी व्यू। अगर देख रहे हो ताड़देव लोकेशन में तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। और हाँ, नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप वेजिटेरियन हो तो मोस्ट वेलकम। नॉनवेज खाते हो तो यहाँ पे घर नहीं मिलेगा। अगर आप प्योर वेजिटेरियन हो तो स्क्रीन पे जो है नंबर पे कॉल करो। ताड़देव लोकेशन में दिखा रहा हूँ 2 BHK जिसका कारपेट एरिया होने वाला है 900 का। यहाँ से एंट्रेंस करोगे तो आपको ये शू रैक रखने। तर या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः भावेश कावरे आपल्या सोबत आहे। स्वागत आहे तुमचं NDTV मराठीवर। हे तुम्ही वक्तव्य जे केलेलं आहे व्हिडिओमध्ये, नेमकं तुम्हाला या संदर्भात काय म्हणायचंय? तुम्ही हे वक्तव्य केलं, हे वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे? मला वाटतं की प्रत्येक गोष्टीत पॉलिटिक्स नाही घुसवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये ही काही मराठी माणसं आहेत जसे की वारकरी, माळकरी आणि ब्राह्मण लोक जे चिकन मटन नाही खात आणि यांना त्रास होतो जे लोक खातात त्यांचा। मी जर माझं ओपिनियन दिलं तर मी चिकन मटन खातो, ओके, पण मी कोणावर लादू शकत नाही की तू पण खा। आणि माझं एवढंच म्हणणं आहे की नको त्या गोष्टीमध्ये पॉलिटिक्स नाही घुसवलं पाहिजे। त्या व्हिडिओमध्ये कुठेही कुठल्या समाजासाठी मी बोललेलो नाहीये, कुठल्याही भाषाविषयी मी बोललेलो नाहीये। तर हा मुद्दा एक ज्या लोकांना आवडतच नाही, व्हेजिटेरियन लोक आहेत ज्यांना नॉनव्हेज आवडतच नाही, त्या लोकांसाठी ते घर होतं। आणि तो जो घरचा मालक होता तोही महाराष्ट्रीयन होता आणि तो एक वारकरी समाजातून येत होता आणि त्याची इच्छा होती की माझंही घर जे आहे एका व्हेजिटेरियनकडे जावं, एका वारकरी समाजाच्या माणसाकडे जावं, एखाद्या माळकरीकडे जावं, स्वामी समर्थाला मानणाऱ्याकडे जावं। म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ बनवला गेलेला, तुम्हाला असं म्हणायचंय यावर राजकारण केलं जातं असं म्हणायचंय। पण भावेशजी, मुंबईमध्ये शाकाहारी लोक राहतात, तसेच मांसाहारी मोठ्या प्रमाणावर लोक राहतात, मच्छी खातात, मटण खातात। मग तुम्ही शाकाहार मांसाहार असा भेदभाव करताय असं वाटत नाही का? हा भेदभाव का? बघा, हा मला असं वाटतं की हा भेदभाव नाहीच आहे। लोक आधी धर्मावरून भांडले, भाषावरून भांडले, जातीवरून भांडले, आता लोक आहाराचा एक मुद्दा बनवून भांडतायत। मग मला हा बोला 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 तुम्ही। जर एखादा व्यक्ती चिकन मटन खातच नाही तर त्याच्यासाठी हे घर होतं आणि याच्यामध्ये पॉलिटिक्स घुसवण्यासारखं काहीच नव्हतं। मी बघतोय काही पॉलिटिकल नेते बोलतायत की हा असं कसं बोलतोय। अरे, याच्यामध्ये मी कुठल्या प्रांताला बोललो नाही, कुठल्या समाजाला बोललो नाही, तुम्हाला ते नाही दिसलं का? मला असं म्हणायचंय, एक प्रश्न तुमच्यासाठी साधा सरळ आहे। मराठी लोकांना डोळ्यासमोर ठेवून हे आवाहन तुम्ही केलंय का? एवढंच एक उत्तर द्या। नाही नाही, मी स्वतः एक मराठी आहे आणि माझे जे चुलते आहेत ते वारकरी समाजाला फॉलो करतात, पण त्यांच्या घरात तसं काही बनतच नाही। तर मी त्यांच्यावर फोर्स करू का की नाही तुम्ही का बनवत नाही? म्हणजे मराठी लोकांना समोर ठेवून हे तुम्ही आवाहन केलेलं नाहीये? म्हणजे बघा, मला हेही सांगायचं आहे की मराठी लोकांमध्ये
काही जे परप्रांतीय त्यांना वाटतं की मराठी लोक फक्त मांस मच्छी खातात, हम्म. पण मराठी समाजात अशीही लोक आहेत जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत. हम्म, हम्म. त्यांच्याबद्दल हे काहीच बोलत नाही. बर, आणखी एक महत्वाचा मुद्दा भावेशजी, तुम्ही मुंबई सुद्धा म्हणत नाहीये या व्हिडिओमध्ये. इंग्रज जाऊन 80 वर्ष झाली तरी तुम्ही व्हिडिओमध्ये बॉम्बे म्हणताय, मुंबई का नाही? मी त्या मुंबई आणि बॉम्बे बद्दल जर मी बोलायला गेला तर मी मुंबईच बोलेल. माझ्या फक्त त्या 1-2 व्हिडिओमध्ये बॉम्बे झालं असेल, पण बाकी माझे जर तुम्ही व्हिडिओ बघणार तर सगळीकडे मुंबई लिहिलेलं आहे. नक्कीच. म्हणजे तुम्हाला एकंदरीत असं म्हणायचंय की तुम्ही मराठी माणसांबद्दल हे आवाहन केलं नाहीये किंवा याच्याबद्दल पॉलिटिक्स केलं जातं असं तुम्हाला म्हणायचंय? हो, याच्याबद्दल पॉलिटिक्स केलं जात आहे. नको ते मुद्दे उचलले जात आहेत. जे मुद्दे ऍक्च्युअल मध्ये उचलले पाहिजेत त्या मुद्द्याबद्दल कोणच बोलत नाहीये. बरं, आणखी एक महत्वाचं म्हणजे किशोरी पेडणेकर ज्या आहेत नेत्या, त्यांनी असं म्हटलेलं आहे की भावेश कावरेचा आम्ही समाचार घेऊ, असं त्यांनी म्हटलेलं आहे. यावर तुम्हाला काय म्हणायचंय? बघा, मला याच्यावर हे म्हणायचं आहे की तुम्ही खड्डे असलेले रस्त्यांचे समाचार घ्या. बर, हा मुद्दाच नाहीये ज्याला तुम्ही मुद्दा बनवतायत. म्हणजे हेच झालं की या महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती महाराजांच्या भूमीमध्ये तुम्ही एखाद्या मराठी माणूस जो व्हेजिटेरियन आहे त्याला तुम्ही फोर्स करतायत का नॉन व्हेजिटेरियन बनण्यासाठी? पण भावेशजी, तुम्हीच मुद्दा उपस्थित केलेला आहे, तुम्हीच मुद्दा केलेला आहे आणि त्यावरून वाद हा होणारच आहे. तुम्हीच हा भेदभाव केलेला आहे, शाकाहारी मांसाहारी हा भेदभाव तुम्हीच सुरू केलेला आहे, त्यामुळे हा वाद होणारच आहे. बघा, मी आता एक चिकन बिर्याणीचा व्हिडिओ टाकतोय की चिकन बिर्यानी खाना चाहते हो तो साउथ मुंबई में सी व्यू वाला घर खरीदो, 45 CR में 5000 स्क्वेअर फूट. हम्म. मग याच्यामध्ये तर माझ्या मागे अॅनिमल राईट्स वाले लागले पाहिजे मग. आणि हाच जर प्रश्न आहे, तुम्ही जर बोलतायत की मी व्हेज नॉनव्हेज करतोय, तर हे जे व्हेज रेस्टॉरंट चालतायत हे नाही करत आहेत का व्हेज नॉनव्हेज? या व्हेज रेस्टॉरंट्सला पण नोटिसेस गेल्या पाहिजे, या व्हेज रेस्टॉरंटला पण त्रास झाला पाहिजे की बाबा तुम्ही व्हेजच का विकतात, नॉनव्हेज विका. पण हा तुम्ही उल्लेख का केला हा सध्या आम्हाला प्रश्न पडलेला आहे. कारण यावरून बरेच वाद झालेले आहेत. अनेक ठिकाणी घाटकोपर म्हणा, मुलुंडमध्ये म्हणा, मांसाहारी लोकांना फ्लॅट देणार नाही, हा बऱ्याच वेळा वाद झालेला आहे. आणि तुम्ही पुन्हा एकदा हा वाद निर्माण करताय स्वतःहून हे बोलून. हा वाद नाहीच आहे. आणि सर्वप्रथम हा जो फ्लॅट आहे हा एका मराठी माणसाचा फ्लॅट आहे. तो वारकरी समाजामधून येतो आणि त्याची इच्छा आहे की मी हा फ्लॅट कुठल्याही नॉन व्हेज खाणाऱ्याला द्यायचा नाही, मला हा व्हेजिटेरियनलाच द्यायचा आहे. मग त्याच्यामध्ये त्याची ती पर्सनल चॉईस आहे. बरं, मग असं होतं तर तुम्ही त्या फ्लॅट बद्दल बोलायला पाहिजे होतं. तुम्ही ओव्हरऑल असं सगळ्यांचं असा भेदभाव का केला? म्हणजे याच्यामध्ये मी काहीच असा भेदभाव केला नाहीये किंवा कुठल्या समाजाला बोललेलो नाही. तुम्ही सरसकट म्हणताय. हो, मी सरसकट बोलतोय की जे प्युअर व्हेजिटेरियन आहेत, ज्यांना नॉनव्हेज आवडत नाही, नॉनव्हेजचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे घर आहे. बरं, आणि तुम्ही मुंबई सुद्धा म्हटलेलं नाहीये, त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? तुम्ही बॉम्बे म्हटलेलं आहे, तुम्ही चूक तुमची ऍक्सेप्ट करताय काही? बघा, मी जे मुंबई बोललेलो आहे, ओके, मी सगळ्या व्हिडिओज मध्ये मुंबईच बोलतो. एखाद व्हिडिओ माझा असेल तिथे मी बॉम्बे बोललो असेल. मग यावर तुम्ही दिलगिरी व्यक्त करता की नाही? जर मी बॉम्बे बोलल्यामुळे कोणालाही प्रॉब्लेम असेल तर मी त्याच्याबद्दल माफी मागतो. पण व्हेज नॉनव्हेज हा प्रत्येकाचा पर्सनल मुद्दा आहे, याच्यामध्ये राजकारण करावं नाही. बरं भावेशजी, तुम्ही राजकारण करू नका असं म्हणताय, पण मुंबईमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात जी लोकसंख्या आहे त्यापैकी मोठ्या प्रमाणात लोक हे मांसाहारी आहेत. आणि तुम्ही येत्या काळात जर अशी वक्तव्य केली पुन्हा एकदा तर मोठा वाद होऊ शकतो. तुम्ही पुन्हा अशी वक्तव्य करणार नाहीत अशीच आशा आम्ही करतोय.
की मी आता एक व्हिडिओ टाकतोय ज्याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी खाताना व्हिडिओ बनवतोय, तर मग व्हेजिटेरियन लोकांना प्रॉब्लेम नाही का त्याच्यात? नक्कीच भावेशजी, तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, या ज्या वक्तव्य तुम्ही केलंय त्यावर तुम्ही तुमची बाजू मांडली आहे, त्याबद्दल आपले आभार.